मराठा आरक्षण प्रश्नी ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांनी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालेला आहे। आपल्यासोबत प्रकाश अण्णा शेंडगे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अण्णा, आज तुम्ही छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी जाताय, 10:30 वाजता बैठक आहे, काय म्हणाल? नाही, काल छगन भुजबळ साहेबांनी बीडच्या ज्या ओबीसी आणि काही नेत्यांची घरं जाळलेली आहेत त्यांची पाहणी केली आणि एकंदरीत त्यांच्या भावना ज्या त्यांनी काल प्रकट केल्या त्यामुळे महाराष्ट्रातला संबंध ओबीसी जो आहे तो ओबीसी पुन्हा एकदा भयभीत अवस्थेत गेला आहे। कारण ज्या तऱ्हेने सुरुवातीला असं वाटलं होतं की आम्हाला की फक्त निजामाच्या नोंदी ज्या आहेत त्या सापडतील त्यांनाच फक्त देणार आहेत। पहिल्या 3,000 सांगितलं, 12,000 सांगितलं, आम्ही ठीक आहे। पण आता सरकार, काल भुजबळ साहेबांनी सांगितले की सरकारने आता सरसकट सगळ्या महाराष्ट्रामध्ये ह्या नोंदी शोधून जितके काही होतील त्यांच्या वंशावळी असतील किंवा रक्ताचे नाते असेल अशा प्रमाणे लाखोंचा जनसमुदाय जो मराठा समाजाचा आहे तो ओबीसीमध्ये या बॅकडोर एंट्री करून घालण्याचं जे आहे ते काल भुजबळ साहेब हे सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनीच हे काल सगळ्या ओबीसीच्या निधी आणून दिलेला आहे। त्यामुळं सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी कंप्लीट जे आहे शासनाची नक्की काय भूमिका याविषयी आणि भुजबळ साहेबांची जी काल भूमिका घेतलेली आहे, अनेक मराठा सभा नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, तर त्याला समर्थन देण्यासाठी आणि ह्या ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी काय भूमिका घ्यायला पाहिजे हे सुद्धा आज आम्ही भुजबळ साहेबांशी चर्चा करून आज ठरवणार आहेत आणि पुढील ओबीसीच्या आंदोलनाची दिशा जी आहे ती पण आम्ही नक्की ठरवू। पण कुठल्याही परिस्थितीत ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आम्ही त्याचं संरक्षण केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। मग जे काही करावं लागेल या महाराष्ट्रामध्ये ते आम्हाला करावंच लागेल, कारण शेवटी ह्या गरीब समाजाचं हे आरक्षण जे हक्काची भाकरी आहे ती एक प्रस्थापित समाज खेचून पाहत आहे, सत्ताधीश आहेत सगळे आणि सत्तेच्या माध्यमातून असे GR काढून हे सगळ्या महाराष्ट्रभर जे आहे हा ओबीसीच्या आरक्षणाचे लसके तोडण्याचा कार्यक्रम जो महाराष्ट्र सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे। मूळ मराठा समाजाची मागणी जी आहे की 50% वरचं आम्हाला आरक्षण वेगळं पाहिजे, त्याला आमचं काही म्हणणं नाही। आज आम्ही भुजबळ साहेबांशी आम्ही भेटत आहोत आणि पुढील भूमिका जी आहे ती आम्ही बैठकीनंतर आम्ही जाहीर करू। नाही, पण एकीकडे तुम्ही भूमिका जाहीर करू म्हणता, दुसरीकडे जे कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम जे आहे ते सरकारकडून युद्ध पातळीवर सुरू आहे, काय म्हणाल? नाही, तेच आता हे सगळ्या महाराष्ट्रभरच्या नोंदी शोधायच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राला मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालायचं हा जो प्रकार जो आहे ह्यालाच ओबीसींचा विरोध आहे आणि म्हणून आज आम्ही याच्याविषयी नक्की काय ते निर्णय घेणार। एक तर रस्त्यावरची लढाई असेल किंवा न्यायालयीन लढाई असेल, जे काय असेल आमची भूमिका जे आम्ही बैठकीनंतर आम्ही जाहीर करू। छगन भुजबळ सरकारमध्ये आहेत, सत्तेमध्ये आहेत आणि तरी देखील ते अशी भूमिका घेत आहेत। एकीकडे सरकार म्हणते की मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आम्ही कटिबद्ध आहोत मराठा आरक्षणासाठी। दुसरीकडे छगन भुजबळ यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती कुठेतरी विरोधाभास दर्शवते अशी सुद्धा चर्चा होते। त्यामुळे छगन भुजबळ यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं तुम्हाला वाटतं का? नाही, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सगळे मंत्री, सगळे नेते, पवारसाहेबांसह अजित सगळ्यांनी ही भूमिका मान्य केलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। आणि आता हे जे काय कालपासून आम्ही जे ऐकतोय की त्यामुळे नक्कीच ओबीसीच्या भुजबळ साहेब स्वतः सरकारमधले मंत्री सांगतात की या निर्णयामुळं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार आहे आणि म्हणून आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहोत। भुजबळ म्हणतायत की मी सत्तेतून बाहेर पडणार नाही, जे अशा पद्धतीचं कृत्य करतील ते सत्तेतून बाहेर जातील, त्यांचं हे विधान किती तुम्हाला योग्य वाटतं? नाही, बघा, सत्ता असो किंवा नसो, भुजबळ साहेबांनी ओबीसीची भूमिका घेतली, त्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत। सगळे ओबीसी नेते, ओबीसी जनता, ते सत्तेत असोत वा नसोत, आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा आहोत। जालन्यातील लाठीचार्जबद्दल सर्वपक्षीय बैठकीत फडणवीस काहीतरी बोलू इच्छित होते पण त्यांना बोलू दिलं नाही असं सुद्धा छगन भुजबळ म्हणतात। नेमकं काय घडलं होतं याबद्दल अण्णा काही माहिती आहे का तुमच्याकडे? नाही, जालनाच्या लाठीचार्जचा निषेध तर सगळ्यांनीच केला, आम्ही सुद्धा केलेला आहे, भुजबळ साहेबांनी केलं, सगळ्यांनी केलेला आहे। आता मंत्रिमंडळ बैठकीत कोण कोणाला बोलू देत नाही आहे हा मंत्रिमंडळाचा विषय आहे, पण एकंदरीत जे काय वातावरण जे बनलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते काय ह्या गरीब समाजाचं जे आहे मानासन्मानाचा जगण्याचा जो काही मार्ग आहे, जो काही भाजी भाकरी आहे ती सुद्धा हिसकावून घेण्याचं षडयंत्र जर या महाराष्ट्रात होत असेल तर मग आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही। भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ठाम आहोत, त्यांनी ते जरी बाहेर पडत असतील किंवा त्यांनी बाहेर पडू नये, कारण सत्तेत असणं आमचा एकच मंत्री आहे जो ओबीसी बाजू मानतोय त्या मंत्रिमंडळामध्ये। आमची विनंती आहे भुजबळ साहेबांना आपण तिथंच राहावं, तिथं राहून त्यांनी लढा द्यावा। नक्की जालन्यामध्ये न्यायमूर्तींना पाठवण्यात आलं, जरांगे पाटील यांच्याकडे ते गेले होते, यानंतर त्यावरही टीका केली आहे भुजबळांनी की न्यायमूर्ती जर त्या ठिकाणी जात असतील तर न्याय कुणाकडून मागायचा? नाही, असं आहे की न्यायमूर्ती जे गेले ते कोण होते?
नेमकं मराठा समाजाचे निवृत्त न्यायमूर्ती तर का पाठवले? इतर कोणी न्यायमूर्ती नाही आहेत का त्यामध्ये? जे काय निर्णय समिती नेमायची शिंदे समिती ते मराठा, गायकवाड कमिशन मागासवर्गाचा अहवाल बनवण्यासाठी गायकवाड कमिशन ते मराठा, त्या ठिकाणी ज्यांनी निर्णय दिले हायकोर्टमध्ये ते मराठा, ह्या ठिकाणी ज्या संस्था नेमल्या जातात त्या मराठा समाज, त्या सगळ्या मराठा समाज नेते आहेत. आणि हे सगळं जे चालू आहे हे सगळं काय कशाचं द्योतक आहे सगळं हे, की एकत्र ह्या महाराष्ट्रामध्ये मग ओबीसींचा निर्णय घेण्यासाठी ओबीसीच्या समित्या का नेमल्या जात नाहीत? ओबीसी मंत्रिमंडळाचं जे काय उपसमिती आहे तीसुद्धा या सरकारनं गठीत केलेली नाही आहे. आणि माझी विनंती आहे एकनाथ शिंदेसाहेबांना, आपणही आम्हाला शब्द दिलेला आहे, आपणही आमच्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी जी आहे, नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून आपलीसुद्धा आहे. आणि हे मला अजून अपेक्षा आहे की आमच्या हक्काचं संरक्षण सरकार करेल. आणि जर नाही करणार असेल तर मग शेवटी रस्त्यावरची लढाई असेल, शेवटी मरणाची लढाई का लढायचा पाळी येणार, पण आम्ही ती लढणार. नक्की तुम्ही म्हणताय की ओबीसींच्या हक्कासाठी तुम्ही लढणार आहात. बीडमध्ये जी काही दंगल झाली किंवा जे काही घरं जाळण्यात आली यामध्ये तेली समाजाला टार्गेट करण्यात आलं बोललं जातं, ओबीसी समाजाला टार्गेट केलं जातं. मग प्रकाश सोळुंके इथं मराठा आमदार आहेत, त्यांचं पण घर जाळण्यात आलं. मग यामुळे तेढ निर्माण होणार नाही का जातीमध्ये? हे बा नक्की जे काय हे जाळपोळीच्या घटना घडल्या बीडमध्ये, हे यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक दंगली झालेल्या आहेत. पण अशा प्रकारे जे आहे विशिष्ट समाजाच्या नेत्यांना टार्गेट करणं हे कधीच झालेलं नाही. आणि ह्या महाराष्ट्राला भूषणावर नाही आहे. मी त्या घटनेचा निषेध करतो. आणि जे भुजबळ साहेबांनी मागणी केली आहे की ज्या नेत्यांची घरं जळलेली आहेत, बंगले जळलेले आहेत, हॉटेल जळलेलं आहे ओबीसी नेत्यांची आणि किंवा मराठा समाज असतील, त्यांना नुकसान भरपाई जी आहे ती नुकसान भरपाईशिवाय सरकारनं ताबडतोब दिली पाहिजे, अशी मागणी मी आपल्यामार्फत मी करत आहे. आणि एक शेवटचा प्रश्न आहे, ओबीसी आणि मराठा संघर्ष वाढेल महाराष्ट्रामध्ये असं वाटतं? जर ओबीसीचा हक्काचं भाजी भाकरी जर हिसकावून घेण्याचा कोणी सत्तेच्या माध्यमातून प्रयत्न करत असाल किंवा दंडुकेशाहीवर जर प्रयत्न करत असाल तर नक्कीच हा संघर्ष जो आहे तो संघर्ष अटळ आहे. आम्हाला कुठला संघर्ष करायचा नाही. आमची फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचं आम्हाला खाऊ द्या. तुमचं तुम्ही ओपन कॅटेगरीतले आहात, तुम्ही सत्ताधीश आहात, तुम्ही मागासवर्गीय नाही, हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आता पुन्हा आणि ते सिद्ध करण्यासाठी खटाटोप चालू आहे. तर हे सगळं जे चालू आहे ते तुम्ही घ्या ना, तुमचं जे काय EWC वाढवून घ्या किंवा वरचं प्रक्रिया करा, घटनादुरुस्ती करा. 3 दिवसात घटनादुरुस्ती EWC झाली ना यापूर्वी. मग 3-4 दिवसात मराठा समाज असेल किंवा बाकी इतर राज्यातले जे प्रस्थापित समाज आहेत, त्यातला गरीब समाज आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आमची भूमिका आहे. पण ते तुम्ही करा ना, तुम्ही ते राहिलं बाजूला. नाही, आम्हाला ओबीसीतलंच पाहिजे, आम्ही ओबीसीच होणार, आम्ही हे जे चालू आहे ह्याचा आमचा विरोध आहे आणि कृपया आपण हे करू नये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. आता नेमकं आरक्षण कशातून दिलं जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि छगन भुजबळ हे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं, मराठा समाजाचं, ओबीसी समाजाचं लक्ष लागलं आहे. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.